मुंबई स्थित अंधेरीमध्ये बौद्धकालीन एक लेणी आहे। या लेणीचं नाव प्रचलित म्हणून महाकाली गुंफा आहे। परंतु मी स्वतः पुरातन खात्याच्या अधिपत्याखाली असलेल्या या लेणीचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गॅझेटमध्ये ती महाकाली गुंफा अशी नसून कोंडिविटे केव्ज म्हणजे कोंडिविटे गुंफा, कोंडिविटे लेणी असं तिथं इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रकाशित केलेल्या, भारत सरकारने प्रकाशित केलेल्या गॅझेटमध्ये तिचं नाव आहे। परंतु त्याही बुद्ध लेणीचं विद्रोपीकरण करण्याचं काम 2005 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं आणि त्या ठिकाणी नाममात्र 1-2 कर्मचारी हे त्या लेणीच्या संरक्षणासाठी पुरातन खात्याने नेमलेले होते, परंतु ते फक्त आपली नोकरी बजावत होते, या पलीकडे काही होत नव्हतं। आणि ती सुद्धा लेणी ही बौद्धांची नसून हिंदूंची आहे असं म्हणण्याचा गेले अनेक वर्ष प्रयत्न झाला। या लेणीच्या शेजारी एक छोटंसं महाकालीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या नावावरून प्रचलित झालेलं हे महाकाली बुद्ध लेणी हे नाव बदलून आता पुरातन खात्याने तिथे कोंडिविटे बौद्ध लेणी आहे अशा तऱ्हेचा फलक लावला आहे आणि तो लावण्याचं काम कोंडिविटे बौद्ध लेणी बचाव कृती समिती या नावाने या लेणीचं संवर्धन करण्यासाठी केलेल्या समितीने केलेलं आहे। त्या ठिकाणी येणारी अंधेरी पूर्व या ठिकाणावरून आगरकर चौक येथून येणारी महानगरपालिकेच्या परिवहन खात्याची बेस्टची बस ही अंधेरी पूर्व ते महाकाली गुंफा म्हणजे कोंडिविटे लेणीपर्यंत जाते। त्या बसवरती आता कोंडिविटे केव्ज असं नाव आलेलं आहे। विक्रोळी अमृतनगर या ठिकाणाहून गुंफेवरती येणाऱ्या लेणीवरती सुद्धा त्या 410 नंबरच्या बसमध्ये आता कोंडिविटे केव्ज असं नाव आलेलं आहे। कोंडिविटे केव्ज लेणीला पूर्ण संरक्षण भिंत बांधून मुख्य प्रवेशद्वार तयार करून त्या ठिकाणी तिचं संरक्षण करण्याचं काम अंधेरी, पार्ला, गोरेगाव, जोगेश्वरी, आरे या विभागातील जनतेने एकत्र येऊन कोंडिविटे बुद्ध लेणी बचाव कृती समितीची स्थापना करून सुरू केलेलं आहे। आतमध्ये सुंदर असं उद्यान तयार झालेलं आहे। त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर असलेला रोड आहे त्या चौकाला कोंडिविटे बुद्ध लेणी चौक अशा तऱ्हेचं नाव देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक यांनी ठराव मंजूर करून तेही काम केलेलं आहे। जसं या लेणीचं आता संवर्धन केल्यानंतर राज्य सरकारला आणि पुरातन खात्याला आर्थिक त्या ठिकाणी मोबदला मिळत आहे आणि लेणीचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी किंवा लेणीचा अभ्यास करणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून 25 रुपयाचा प्रवेश शुल्क घेऊन या ठिकाणी आता काम सुरू झालेलं आहे।